टाकलेला चेंडू पण त्याच सुंदर पद्धतीने टोळवलेला हा चेंडू जातोय 6 धावेला. पहिल्या चेंडूवर मारलेला हा षटकाराच्या सहाय्याने स्कोर झालेला तो 6 धावा. दुसरा चेंडू कॅचची संधी आणि हा विकेट. काहीस चेंडूला 6 धावा मारलेल्याचा राग आणि त्या रागात टाकलेला हा बॉल आणि त्या बॉलवर मिळालेली ही शुभमची विकेट. दोन चेंडू अखेरे स्कोर झालेला आहे 6 धावा 1 विकेट. विकेट पण गेलेली आहे ती कर्णधाराची शुभम हातकामकर. नवीन येणारा फलंदाज भुवनेश्वर गावचा पप्पू तोडकर सारखा काहीसा फलंदाज. मोठे लांब झाडाच्या पलीकडे मारण्याची शैली या फलंदाजाकडे आहे. पाहूया निशांत आता कशी गोलंदाजी करतोय, कारण त्याला बॉल हे चांगलेच टाकायला लागतील. 2 चेंडू अखेर 6 धावा 1 विकेट. निशांतला हा चेंडू चांगलाच टाकायला लागेल, नाही तर पप्पूची मी जेवढ्या मॅच बघितलेल्या आहेत पहिल्या चेंडूला तो लांब मारायचा प्रयत्न करतो. पाहूया निशांत काय करतोय. निशांत वाघमारे काही रनअप मध्ये चुकी. परत एकदा पप्पूसाठी सुंदर असा टाकलेला चेंडू राहतोय खाली आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू. निशांत पण सांगतोय मी काय असाच नाहीये कोणी पण, माझ्याकडे पण कला आहे. सुंदर असा मारलेला चेंडू जातोय सीमा लगोलग 4 धावा. मिस्ट्रोक पद्धतीचा चार धावेच्या सहाय्याने स्कोर झालेला आहे ते 10 रन. 4 चेंडू अखेरे 10 रन. सुंदर असा चेंडू वेगात रंपाट. निशांत दाखवतोय तो कशासाठी जाणला जातो. हे गुडलेनचे टप्पे आणि सुसाट निघणारा बॉल पप्पूला काहीसा जकडून ठेवलेला आहे. शेवटचा चेंडू ह्या षटकातला. सुंदर असा फटकवलेला चेंडू आणि मागे ही 4 धावा. पहिला षटका अखेरे स्कोर झालेला आहे तो 14. स्ट्राइकला आलाय सूरज, गाणागाती प्लेयर सूरज. बॉलिंगला असेल जय सुट्टे, स्टार प्लेयर जय सुट्टे. धावसंख्या होते 14 धावा. चांगली अशी सुरुवात केली आहे जय राधाबाद संघाने, काल भैरव संघाने.
आता ओरला असेल स्वतः कॅप्टन जय सुट्टे. बघूया काय करतोय काय घडतोय. पहिला चेंडू आणि जातोय बॉल सीमारेच्या बाहेर आणि कॅच पकडतोय बाब्या. चांगली अशी कॅच पकडली बाब्या याने. सूरज बाद होतोय. 0 रनावर आउट होतोय सूरज. आता सूरजची जागा भरून काढते ओमकार टवटे. चांगला मारा करतो ओमकार टवटे आपल्या संघासाठी. चांगली अशी सुरुवात केली आहे जय सुट्टे याने आपल्या संघासाठी. पहिला चेंडू मध्ये पहिली विकेट घेतली सूरज याची. नेक्स्ट बॅट्समन ओमकार टवटे ऑलराऊंडर असा प्लेयर. चांगला असा रिवाजचा फटका बसतोय. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या होते 14. 2 चेंडू अखेर धावसंख्या होते 14. चांगली अशी पैकी करतोय जय सुट्टे आपल्या संघासाठी. आणि परत एकदा निर्धाव चेंडू. चांगली अशी पैकी करतोय. अगदी तिसरा चेंडू निर्धाव टाकतोय. पुढचा चेंडू जयाचा ओमकार साठी. आणि हा देखील निर्धाव चेंडू. सुरेखाची बॉलिंग करतोय जय सुट्टे. कप्तान आहे मी. का कप्तान आहे तो सांगतोय. आणि पुढे येऊन मारायचा प्रयत्न फसतोय. आणि एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते काय. आणि एक धाव मिळते. गच्चाळ असा क्षेत्ररक्षक करतोय आणि एक धाव मारते. धावसंख्या होते 15. आता स्ट्राईकला असेल सर्वेश उर्फ पप्पू. अनाघाती 5 चेंडू. हा देखील निर्धाव चेंडू वाटतोय आणि निर्धाव चेंडू जातोय. 1 ओव्हर अखेर धावसंख्या होते 15. 1 गडी 2 गडी बाद. चांगली याची फेकी केली जय सुट्टे याने. धन्यवाद माझ्या साथी समालोचक आतिशजी कांद्या. त्यांना भूक लागलेली आहे. ते विचारतात बिर्याणी कधी येते. पुढची ओव्हर. पुढची ओव्हर सुशील. बाहुबली सुशील. 2 ओव्हर अखेरे 15 धावा. ओमकार टवटे यांना काहीतरी करायला लागणार आहे. करणार आहेत. 2 ओव्हरमध्ये काहीच 40 रन कमवायला लागणार आहेत आपल्या संघासाठी. पाहूया पहिला चेंडू सुशील याचा. सामना करेल ओमकार टवटे.
त्यांच्याबद्दल एक गोष्ट आहे, म्हणजे ते ज्या पण टीमचे कॅप्टन असतात ना, ती टीम जिंकते. एक सुंदर असा चेंडू, त्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, पण कॅच होती. कॅच ड्रॉप आणि हे 4 धावा. उम्याला काही सगळं प्रयत्न करायला पाहिजे होते. एक चेंडू अखेर धावसंख्या 19. दुसरा चेंडू सुशील याचा सामना करेल ओमकार. सुशीलने हा चेंडू मात्र शॉट टाकलेला. या चेंडूचा भरपूर समाचार घ्यायला पाहिजे होता. पुढचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू. ओमकार नाराज. वाईड. सुंदर असा टाकलेला चेंडू ओमकारला समजत नाहीये, त्याने लिव्ह केलेला वाईड साठी, पण हा होता निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू, सुंदर असा चेंडू. गुडलेटचा टप्पा, त्या टप्प्यावरनं घेतलेली उसळ. एक धाव. आता मात्र स्ट्राईकला आलेला आहे पप्पू तोडकर. पाहूया आता गोलंदाजाला तोडतोय का. सुशीलची सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे, पण समोरचा फलंदाज उत्कृष्ट. ओहो, ब्रह्मास्त्राचा वापर. ब्लॉक पद्धतीचा चेंडू. चेंडूवर हेलिकॉप्टर मारायचा प्रयत्न. एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. सुंदर असा मारलेला फटका ऑफ साइडला. निशान बॉल खाली. फेकी करतील तोपर्यंत सुखरूपरित्या 2 धावा. या 2 धावेने स्कोअर झालेला आहे तो 5 चेंडू अखेरी 23. ओमकारला काहीसे मोठे फटके खेचायला लागणार आहेत, कारण की कॅप्टनचा बॉल आहे आपल्याकडे. कॅप्टनचा बॉल आणि आता वारा पण चालू होईल. 60-70 प्लस पाहिजेतच. सुंदर असा चेंडू, पण पंच नाखुश. पंच आम्हाला कळवतायत हा चेंडू असेल स्वेअर. हा चेंडू परत फेकायला लागणार आहे. शेवटचा चेंडू. चेंडूला सामना करेल ओमकार. सुंदर असं टाकलेला चेंडू, पण हा चेंडू हवेत आणि हे 6 धावा. पंचांकडे नोची मागणी, पण पंच मागणी फेटावतायत. या 6 धावा. या 6 धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती 30. पंच निर्णय कळवायचा आहे. नो चेंडू. हा चेंडू असणार आहे नो. पंचांनी निर्णय कळलेला आहे. हा चेंडू असणार आहे नो. फ्री हिट, आणि ह्या बॉलवर मोठा हिट येणं गरजेचं, कारण की 3 ओव्हर म्हणजे 2 ओव्हर 5 चेंडू अखेर स्कोअर झालेला आहे तो 31. स्कोअर कमीच आहे. कॅप्टनचे बॉल आहेत आपल्याकडे. सुंदर असा मारलेला चेंडू. चेंडू जातोय सीमोरेषा लगोलग. तिथे बाब्याची उत्कृष्ट फेकी, आणि ह्या 2 धावा. तीन ओव्हर अखेरे
काल भैरव योद्धा यांचे स्कोर 33 धावा. या 6 बोलात त्यांना 20 धावा तरी घेण्याच्या गरजेच्या आहेत. पाहूया ओव्हर कोण टाकते. जयसुटे कोणाला आमंत्रित करतायत चौथी आणि हनमाराची षटक घेऊन. चौथा बॉलर कर्णधारांनी विश्वास ठेवून दिलेला आहे ओव्हर, ज्याला त्याचं नाव आहे दीप. दीप सत्रे. दीप सत्वे, छोट्या अंगाचा हा खिलाडू. मूर्ती लहान पण पाहूया कीर्ती महान आहे का नाही. सामना करेल पप्पू तोडकर. पाहूया तोडतोय का सोडतोय का दीप सोडायला लावतोय. 2 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय आतापर्यंत पप्पू तोडकर, पण त्याच्यात गुणवत्ता आहे मोठ्या फटके मारण्याची. का तो विचार करतोय ओमकार टवटे खाली आहे तर 1 धाव काढून देतो. कारण की ओमकार टवटे हा नावाजलेला, गाजलेला, वाजलेला फलंदाज, गोलंदाज, ऑलराऊंडर. पाहूया पप्पू पहिल्याच चेंडूवर काय करतोय. दीप पहिला चेंडू टाकेल तो पप्पू याला. सुंदर असा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण चेंडू जातोय 4 धावेंसाठी. सुंदर असा मारलेला चेंडू. या 4 धावेने स्कोर झालेला आहे तो 37. असेच पुढच्या 5 चेंडूमध्ये 4 तरी फटके यायला पाहिजेत तर चांगला स्कोर उभा राहील काल भैरव योद्धा याचा. पण समोरची टीम दीपेश 11 यांच्यात पण मोठे मोठे फटके खेळणारे सुशील, ऋषी आंबट, प्रज्वल. दुसरा चेंडू दीप याचा परत फुल पद्धतीचा चेंडू अडवण्याचा प्रयत्न नाकाम. आणि या 4 धावा पंच आम्हाला सांगतायत गोल गोल फिरून ह्या 4 धावा आहेत. निकेत मुंडे, पुढची मॅच टॉस. मराठा वॉरियर्सचं कर्णधार आणि साई एकविरा याचे कर्णधार उपस्थित व्हा. टॉस बॉक्समध्ये आपली पुढची मॅच आहे. टॉस उडवून घ्यायचा आहे. सुंदर असा चेंडू दीप याचा. चौथा चेंडू घेऊन दीप सामना करेल तो ओमकार टवटे. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके मारेल का ओमकार, का दीप त्याला सोडायला लावेल. सुंदर असा गुडलेन पद्धतीचा चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने धरलेली ही कॅच.
आणि ओमकार टवटे आउट. पंच, वेळ आपल्याकडे कमी आहे. फटाफट खेळवायचे मॅचेस, आपल्याला बरेच मॅचेस खेळवायचेत अजून. पुढचा आलेला खेळाडू पंकजसाठी 2 बॉल शेष आहेत. पाहूया या 2 बॉलमध्ये कसा समाचार घेतोय पंकज. सुंदर अशी गोलंदाजी दीप याची. पहिले 2 चेंडू मात्र फुल टाकले त्यांनी, पण त्याच्यानंतर त्याला समजलंय मला टाकायचा आहे गुडलेन पद्धतीचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात दीप यांनी. 5वा चेंडू टाकायला सज्ज, सामना करेल पंकज. हा चेंडू सुंदर होता पण पंच नाखुश. पंच आम्हाला सांगतात हा चेंडू असेल वाईड. हा चेंडू परत टाकायला लागणार आहे आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी दीप याची. 5वा चेंडू, सामना करेल पंकज. परत एकदा फुल पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर एकच धाव. पंकज मात्र त्या फुल चेंडूचा खरपूस समाचार घेताना नाकाम. आता परत एकदा स्ट्राईकवर आहे पप्पू. पाहूया पप्पू तोडतोय का सोडतोय, का दीप सोडायला लावतोय. शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 44. हा जर षटकार आला तर काल भैरव योद्धाचे 50 पार होईल. पण तो षटकार येईल का, पप्पू तोडकर मारेल का, याचं उत्तर आता समजेल. सुंदर असा टाकलेला चेंडू, पण चेंडू पंच सांगतायत नो. आणि ह्या पुढच्या बॉलवर असणारा हा फ्री हिट. पप्पूला एक संधी. त्या संधीचं सोनं करेल का पप्पू. पप्पू हा माझा आवडता खेळाडू आहे. आहा, त्याने दाखवलंय का तो माझा आवडता खेळाडू आहे. शेवटच्या चेंडूवर खरपूस समाचार घेतलेला आहे आणि ह्या 6 धावा. वैयक्तिक 24 खेळलेला आहे पप्पू. काल भैरव योद्धाचा स्कोअर झालेला 51-52 ला विन. इथं फायटिंग स्कोअर केलेला आहे काल भैरव योद्धा यांनी. कारण 2 ओव्हर अखेर 15 धावा होत्या आणि पुढच्या 2 ओव्हर मध्ये 30 धावा केलेल्या आहेत त्या काल भैरव योद्धा यांनी. मराठा वॉरियर्स आणि साई एकविरा, दुसरा कॉल आहे तुमच्यासाठी.
त्वरित यायचंय, आपल्याला फटाफट मॅचेस खेळवायचे आहेत. टाइम वेळ आपल्याकडे कमी आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला रिक्वेस्ट आहे, लवकर यायचंय. तुषारजी कांबळे, शंकरजी घाडगे, विकी पाडगे. त्वरित टॉस उडवून घ्यायचंय. कायल भैरव योद्धा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेचा आपल्याला पाबंदी आहे, वेळ फारच कमी आहे आपल्याकडे. पहिली ओव्हर, पहिली घेऊन आलेला ओव्हर सूरज, सूरज कोळी, राधा माधवचा स्टार गोलंदाज फलंदाज. सुंदर असा फटका, फटका विशालच्या हातात, पण विशाल सोडतोय कॅच आणि ह्या 4 धावा. ही चुकी, आता ही चुकी किती महागात पडते पाहूया. काल भैरव योद्धा या संघाला फारच मोठी चुकी. कॅच काय तेवढी हार्ड नव्हती, फिल्डरनी घेतली पाहिजे होती. गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाजी करतोय, पण जर फिल्डिंगची साथ नसेल तर त्याचा उपयोग नाहीये.
दुसरा चेंडू सूरजचा सामना करेल हर्ष. सुंदर असा चेंडू, चेंडू घेते उसळी. हर्षला काहीच समजत नाहीये. सूरज मात्र कमबॅक करतोय. सूरज बोलतोय आता बॅटला बॉल लागूनच देणार नाही. क्षेत्ररक्षण काय पकडत नाहीयेत. सुंदर असा चेंडू, गुड फिल्डिंग. 3 चेंडू अखेर 4 धावा. हर्षला काहीच जकडून ठेवलेलं आहे सूरज यांनी. मोठे फटके मारण्यापेक्षा वंचित ठेवलेलं आहे. अपील, पण पंच अपील फेटाळतायत. सुंदर असा चेंडू, शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पण चेंडू फारच रंपाट जोरात. 4 चेंडू अखेरे 4 धावा. पहिल्या चेंडूवर कॅच उडवलेली विशालची चुकी आणि ती चौकार. त्यानंतर 3 चेंडू निर्धाव. ही शैली आहे सूरज याची. सुंदर असा मारलेला फटका, परत एकदा कॅचची संधी, परत एकदा कॅच ड्रॉप. सूरज मात्र हताश, निराश. काय करू मी अजून? किती कॅच उडवू, किती प्रयत्न करू? एक चेंडू बाकी. कर्णधार स्वतः आता सीमारेषावर. शेवटचा चेंडू, सामना करेल हर्ष. सुंदर असा टाकलेला चेंडू, चेंडूची उत्कृष्ट फिल्डिंग. हे असे फटके तुम्हाला कॅच पकडायचे होते मगाशचे. एक शतक अखेरे सूरजच्या. ह्या शतका अखेरे 7 धावा. सुशीलला काहीसे मोठे फटके मारायला लागणार आहेत. पुढचा गोलंदाज ओमकार टवटे. ओमकार टवटे म्हणजे स्टार, भुवनेश्वरचा स्टार, कॅप्टन कूल, लकी कॅप्टन या नावाने ओळखले जाणारा ओमकार टवटे. जेवढ्या पण ओपनच्या टुर्नामेंट होतात त्याचा करणारा असतो तो ओमकार. अखिल कानडे समालोचन कक्षाकडे यावे, त्वरित यावे, घाईत यावे, पळत यावे, धावत यावे, वसपडत यावे. झाडाच्या इथे उभा असलेला अखिल लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचंय तुम्ही. ओमकारचा पहिला चेंडू, सामना करेल हर्ष. सुंदर असा चेंडू, LBW ची अपील, पण पंच अपील फेटाळतायत.
सुंदर असा पहिला चेंडू, दुसरा चेंडू घेऊन ओमकार हर्ष साठी. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर हर्ष काय करतोय पाहूया. सुंदर असा मारलेला फटका, फटका जातो विशालकडे. विशालची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि हा चेंडूवर एक धाव. एक ओव्हर 2 बॉल नंतर पहिला चेंडू खेळेल तो सुशील. लेग स्टंपचा गार्ड, पाहूया या गार्डनी त्याला मदत मिळते का. ओमकार टवटे, ओमकार टवटेच्या समोर सुशील. सुंदर असा चेंडू, चेंडू ब्लॉक पद्धतीचा, त्याला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न पण मिस. 3 चेंडू, अखेरे धावसंख्या झालेली आहे ती 8. काहीसे मोठे फटके खेळायला लागणार आहेत सुशील याला. टोळवलेला चेंडू परत एकदा विशालकडे, पण विशाल आता काहीही चुकी करत नाहीये. मोठा मासा जाळात अडकवलेला आहे. पुढचा फलंदाज, धडाकेबाज फलंदाज प्रज्योत उर्फ टिट्टू. प्रज्वल, माफी, प्रज्वल. अखिल, तिसरा पुकार आहे तुमच्यासाठी. त्वरित कॉम बॉक्स मध्ये यायचंय अखिल. प्रज्वल, सिद्धराज करंबे यांचा जिवलग प्रज्वल उर्फ टिट्टू. मोठे फटके खेळायला लागणार आहेत टिट्टू याला. 2 चेंडू शेष या ओव्हरीतले. 5वा चेंडू घेऊन ओमकार टवटे सज्ज, सामना करेल टिट्टू. सुंदर असा मारलेला फटका, फटका जातोय मागे. सुंदर अशी फिल्डिंग. एक धाव काय रोखू शकत नाहीये. 1 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. शेवटचा चेंडू, या चेंडूवर मोठा फटका येईल का. ओमकार टवटे मारून देईल का, हर्ष खेळेल का. सुंदर असा टोळलेला फटका, फटका जातोय दूर 6 धावेंसाठी. पंच आम्हाला कळवतायत दोन्ही हात हवेत म्हणजे 6 धावा. निकेत मुंडे, तुमच्याकडून आम्हाला एक डान्सची अपेक्षा आहे. पंधरा चेंडू 30 धावेंची गरज.
रंगत येईल. पप्पू आमच्याकडे बघतायत. पप्पू मॅचवर कॉन्सन्ट्रेट करा. कॅच उडेल, कॅच पकडा. प्रॅक्टिस सारखी सोडू नका. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, पण त्या चेंडूवर प्रज्वल काहीच समाचार घेऊ शकत नाहीये. मेंटॉर समोर टाकतोय हा चेंडू ऋतिक. कडू काका, तुमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे स्टेजवर, कृपया बसून घ्यायचं आहे. सुंदर असा चेंडू फटकावलेला या पाठच्या क्षेत्रात. ची उत्कृष्ट फेकी, एक धाव काय रोखू शकत नाहीये. टीटू खुश असेल कारण की त्याने शिकवलेले चेंडू ऋतिक नीट टाकत आहे. त्याला पण म्हणजे मेंटॉरच्या समोर खेळायची शैली. आणि त्याला मोठे फटक्यांपासून वंचित ठेवणं मोठी शैली आहे. सुंदर असा फटका हवेत, शुभम फटक्या खाली काहीही चुकी करत नाहीये आणि ही विकेट. सहा चेंडू अखेरे
6 चेंडू 30 ची गरज. दीपेश 11 या संघाला पाहूया टिटू मारेल का. मी लिहित ना बोलत नाही. अरे नाही बाबा.